अजितदादा काळे आहेत. दादा, काय सांगाल, शेतकरी संघटनेने आता वैजापूर तालुक्यातील राजकारणात पहिलं पाऊल टाकलेलं आहे. संघटना म्हटलं तर आंदोलन येतं आणि आताची जी राजकीय आपण पक्षांची परिस्थिती बघितली तर नेत्यांना कोणी काही बोललं तेव्हाच आंदोलन होतं. मात्र जे समाजाचे मुख्य प्रश्न आहे त्यावर आता सध्या तरी कुठलंही आंदोलन होताना दिसत नाही. एखाद्या राजकीय नेत्याला बोललं तर सगळेच पक्ष रस्त्यावर येतात. तर तुम्ही म्हटले की अनुदानाचा प्रश्न घेतला, मात्र या अनुदानाच्या प्रश्नावर जो शेतकरी राजाचे तोच आता पक्षामध्ये विखुरला गेलेला आहे. तो आता फक्त पक्षाचीच बाजू घेतोय, शेतकऱ्याची बाजू घेतच नाही, असं तर आमच्या निदर्शनास चाललंय अनेक ठिकाणी. आता तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल आता तुमच्या शेतकरी संघटनेच्या त्या बॅनरवर आमदार साहेबांचा पण फोटो आहे. आता अशी चर्चा सुरू आहे की शिवसेना शिंदे गटाची पुरस्कृत आहे, यावर काय बोला? वैजापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामामध्ये शेतकरी संघटनेची एंट्री झालेली आहे. शेतकरी संघटनेचे गणेश पाटील तांबे हे महालगाव गटातून निवडणूक लढवत आहे आणि आपल्यासोबत आज बोलण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा काळे आहेत. दादा, काय सांगाल, शेतकरी संघटनेने आता वैजापूर तालुक्यातील राजकारणात पहिलं पाऊल टाकलेलं आहे. बऱ्याच वेळा हा विषय यायचा की संघटन मध्ये काम करत असताना शेतकरी संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन प्रामुख्याने महाराष्ट्रभर काम करते. परंतु राजकीय व्यवस्थेमध्ये गेल्याशिवाय आता पर्याय नाही. व्यवस्था इतकी खराब झालेली आहे की प्रत्येक राजकीय पक्ष समाजकारण सोडून फक्त राजकारणामध्ये अडकलेला आहे. आणि समाजकारण करणारी माणसं जी आहेत त्यांनी जर कधी या राजकारणात येऊन प्रवेश केला तर काही अंशी याचा फायदा 100% होईल. लोकांना न्याय मिळेल. जो समाज आता पूर्णपणे कोलमडलेला आहे, संपलेला आहे, त्याला कुठंतरी आधार देण्याची भूमिका शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आहे. आणि गणेशराव सारखा आमचा एक उमदा कार्यकर्ता या प्रवाहामध्ये आता सामील झालेला आहे. त्याच्यासाठीची पूर्ण ताकद महाराष्ट्रामधनं आम्ही इथं या सर्कलमध्ये उभी करणार आहोत. शेतकरी संघटना म्हटलं तर आंदोलन येतं आणि आताची जी राजकीय आपण पक्षांची परिस्थिती बघितली तर नेत्यांना कोणी काही बोललं तेव्हाच आंदोलन होतं. मात्र जे समाजाचे मुख्य प्रश्न आहे त्यावर आता सध्या तरी कुठलंही आंदोलन होताना दिसत नाही. एखाद्या राजकीय नेत्याला बोललं तर सगळेच पक्ष रस्त्यावर येतात आणि शेतकरी संघटनेची जी आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, आता राजकारणात एंट्री होती, तर राजकारणात एंट्री झाल्यावर शेतकरी संघटना आंदोलन सोडून का की तसंच राहील? हे पहा, हा आमच्या हाडाचा विषय आहे. आमचे संघटना मूळ म्हणजे या विषयाच्या अनुषंगाने स्थापन झालेली संघटना आहे. त्याच्यामुळं हा विषय आता विसरून जाण्यासारखा आहे. उलट ही माणसं जर प्रवाहात आली, ही जर माणसं निर्णय प्रक्रियेमध्ये गेली तर खास करून खूप चांगल्या पद्धतीने जी आंदोलन आम्हाला रात्रंदिवस करावं लागतात त्याला कुठंतरी काही अंशिक होईना याच्यामध्ये थोडासा हे मिळेल. परंतु ज्या तुम्ही आता इतका चांगला प्रश्न विचारला की सध्याचं वातावरण असं आहे की कोणीतरी राजकीय पक्षाच्या याला जर नावं ठेवली तर लोक रस्त्यावर येतात. मला ही विचारधाराच समजायला तयार नाही. तुम्हाला आज शेतकऱ्यांचे प्रश्न जर गंभीर वाटत नसेल आणि एखाद्या माणसाला काहीतरी राजकीय पुढाऱ्याला कोणी बोललं तर तुम्ही लगेच सगळेजण रस्त्यावर येतात. ही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला आता विचारधारेच्या माध्यमातून अशी माणसंच पुढे न्यावी लागतील. नसता राज झाल्याशिवाय काही होणार नाही, दुसरं काही होणार नाही. जो शेतकरी आज 4 ते 5 जण रोज आत्महत्या करताय मराठवाड्यामध्ये, तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. परंतु ही सुधारायची असेल तर मला असं वाटतं की आता शेतकरी समाज जागा झालेला आहे. त्याला खरं कोण खोटं कोण कळलेलं आहे. सगळ्या पक्षांचा त्याने अंदाज घेतलेला आहे. त्याच्यामुळं मला निश्चित खात्री आहे की गणेश सारखा माणूस जो सामाजिक दृष्ट्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर त्यांनी आपली भूमिका ऑलरेडी करून घेतलेली आहे, दाखवलेली आहे. आणि त्याच्यामुळं त्या माणसाला जर कदाचित अशी संधी मिळाली तर मला खात्री आहे की 5 वर्षामध्ये जी ग्रामीण व्यवस्था, खरं तर हे ग्राम सचिवालय, जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेमधले जी काही डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये ग्रामीण व्यवस्थेशी निगडीत असलेले सगळे महत्त्वाचे प्रश्न तिथं आहेत आणि त्याच्या संदर्भातला भरपूर निधी तिथं येतो. तो निधी जर व्यवस्थित वापरला गेला तर मला असं वाटतं की जी गावखेडी आपली इतकी 70 वर्षापासून अशा परिस्थितीत आहे की गावामध्ये यायला नीट रस्ता देखील नाही, तर मला वाटतं याच्यात नक्कीच बदल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की आम्ही विचारधारेची लोक आहोत. आम्हाला विचाराच्या पलीकडे काही सुचत नाही. आम्हाला कोणी मोठा वाटत नाही, आम्हाला कोणता नेता मोठा वाटत नाही. आमचा विषय एकच आहे की आमचा विचार, आमचा शेतकरी हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यासाठीचा हा संघर्ष आहे. बरं, कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार आहात तुम्ही? काय काय तुमचे या ठिकाणी अजेंडा आहेत? नाही, निवडणुकीचा मुद्दा म्हणजे आमचा खास करून की ग्रामीण व्यवस्थेमध्ये आज पहिली गोष्ट अशी झालेली आहे की कोणतंच
शासकीय योजना पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने तिथं पोहोचत नाही. आत्ताचा तुम्ही मागच्या 1-2 महिन्यापूर्वीचा वैजापूर तालुक्यातला जर इतिहास पाहिला किंवा आपण थोडं मागं जाऊन पाहिलं तर या तालुक्यामध्ये साधं जे शासकीय अनुदान मिळायला पाहिजे होतं ते सुद्धा पूर्ण क्षमतेने मिळालं नाही. जे रेकॉर्ड तयार व्हायला पाहिजे होतं ते रेकॉर्ड पूर्ण तयार झालं नाही. इथली जी व्यवस्था आहे पूर्णपणे कोलमडली गेलेली आहे आणि याच्यामध्ये फक्त पिळवणूक हाच विषय, कारण की आवाज उठवायला कोणी नाहीये. कोणताही पक्ष शेतकऱ्यांची भूमिका घेऊन रस्त्यावर यायला तयार नाही. आज आम्हाला याचा खूप खेद वाटतो की राजकीय पक्षाची भूमिका काय असली पाहिजे, समाजकारण काय असलं पाहिजे, तुम्हाला निवडणुका कशासाठी करायच्या आहेत, तुम्हाला जर समजा प्रश्न समजत नसतील, तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या अडचणी समजत नसेल तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. त्याच्यामुळं शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा एक प्रयास करतोय की जे प्रश्न आम्ही रस्त्यावर मांडतोय ते प्रश्न सोडवण्यासाठीच आमचा माणूस जर तिथे गेला तर कदाचित मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा गोरगरीब शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ही निवडणूक करतोय. आता तुम्ही म्हणले की अनुदानाचा प्रश्न घेतला, मात्र या अनुदानाच्या प्रश्नावर जो शेतकरी राजाचे तोच आता पक्षामध्ये विखुरला गेलेला आहे. तो आता फक्त पक्षाचीच बाजू घेतोय, शेतकऱ्याची बाजू घेतच नाही, असं तर आमच्या निदर्शनास चाललंय अनेक ठिकाणी. आता तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल या अनुषंगाने? काय माहिती का, आपल्याकडं एक अशी धारणा निर्माण करून दिलेली आहे की राजकीय पक्ष हेच फक्त सगळ्या सत्तेच्या केंद्रीकरण त्यांच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काही विरोध करायचा नाहीये किंवा त्यांना कुठं अडचणी निर्माण करायच्या नाहीये. आणि हा स्वभाव याचा शेतकऱ्याचा झाला. याचं कारण की तो आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे संपलेला आहे. तो कुठंतरी आधार शोधतोय आणि मला वाटतं की त्याच्यामुळं त्याची ही भावना झालेली आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ज्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही कामं करतोय, आमच्या कामाची जर यादी तिथं ठेवली तर मला वाटत नाही तुमच्याकडचे कोणी आमदार असतील, खासदार असतील किंवा कोणी असतील यापूर्वीचे झालेले, त्यांनी एवढ्या ताकदीने प्रश्न मांडलेले आहेत. आता बोरणारे सरांसारखा माणूस आहे, आम्ही ज्या ठिकाणी विरोध करायचा तिथं 100% विरोध करतोय. पण आज अशी परिस्थिती की जर आमच्या माणसाला एक संधी मिळते आणि तो विषय असा आहे की संधी याच्यासाठी नाहीये की त्याला राजकारण करायचंय, संधी याच्यासाठी आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न जाऊन तिथं मांडायचे. आणि त्याची भूमिका आज तुमच्या आमदार साहेबांनी पण घेतलेली. शेतकरी संघटनेच्या माणसं त्यांच्या मित्रमंडळांनी आम्हाला ह्या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे. तर मला वाटतं ही विचारधारेचा हा विजय आहे. निश्चितच अशी विचारधारा हळूहळू प्रत्येक ठिकाणी जाईल आणि प्रत्येक पक्ष ह्या वळणावर जरी आला तरी आम्ही निवडणूक जिंकल्याचं आम्हाला आमचं सार्थक होईल या निवडणुकीच्या माध्यमातून. बरं, आता तुमची पंचायत समितीला पण उमेदवार आहे आणि आता जिल्हा परिषदला पण उमेदवार आहे, तर येणाऱ्या निवडणुका पण तुम्ही लढवणार आहात का? बाजार समिती असेल, अन्य ग्रामपंचायत वगैरे? आता पंचायत समितीच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या आल्लाटताई तिथून निवडणूक करताय, त्याचबरोबर आमचे भराडे पाटील तिथून निवडणूक करताय. तर ही जी माणसं आहेत ही आम्ही अशा पद्धतीने निवडलेली आहेत की ज्या माणसांचं कोणतंही बॅकग्राऊंड खराब नाही, ज्या माणसांना कुठं डाग लागलेला नाही, ज्या माणसांनी कोणत्या प्रवासामध्ये सामाजिक काम करत असताना कुठं याचा गैरफायदा घेतलेला नाही आणि ही माणसं शिक्षित पण आहेत. त्याच्यामुळं अशा स्वरूपात ह्या लोकांना मला असं वाटतं की निश्चितच बदल हा शेतकरी घडवून आणतील आणि एक शेतकऱ्यांचा माणूस, शेतकऱ्यांचा खरा प्रतिनिधी आहे, शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी. कारण या नावातच सगळं काही आहे. म्हणजे राजकीय पक्ष असं नाव घेऊन तुम्हाला दिसणार नाही, परंतु शेतकरी संघटना हे नावच आहे की ज्या लोकांसाठी संघटना निर्माण झाली त्यांचं प्रतिनिधित्व करणारी माणसं आता जिल्हा परिषदेत जातील, पंचायत समितीत जातील. बरं, आता या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये 99% मतदार हा शेतकरीचे आणि शेतकरी संघटनेचे कामं पण शेतकऱ्यांच्या विषयी. मात्र शेतकरी संघटनेच्या पाठीमागं हे जे शेतकरी मतदार आहेत ते उभे राहतील का, तुम्हाला काय वाटतं? आणि शेवट त्यांना काय आवाहन करा? नाही, मला निश्चितच खात्री आहे, कारण की आमचा जो काही दिवसातला प्रवास आहे मागच्या, कारण संघटना जरी आज 40-45 वर्ष होऊन गेली आम्हाला या प्रवासात आहे, जास्त झालेत, परंतु काम करत असताना आज जे काही आम्ही रिझल्ट सामाजिक दृष्ट्या शेतकऱ्यांच्या हिताचे देतोय त्याच्यामुळे शेतकरी वर्ग आणि खास करून तरुण वर्ग या प्रचंड मोठ्या प्रमाणात या संघटनेकडे आकर्षित व्हायला लागलेला आहे. मला खात्री आहे की जो विषय आज आम्ही घेऊन चाललेलो आहे त्या विषयाच्या माध्यमातून लोकांमध्ये एक भावना निर्माण झालेली आहे आणि सध्याची राजकीय परिस्थिती त्याला जास्त पोषक अशी तयार झालेली आहे की सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की राजकीय व्यवस्थेमध्ये जाऊन शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही.
परंतु तो न्याय मात्र शेतकरी संघटना असून पूर्ण ताकदीने त्यांना तो न्याय देण्याचा प्रयत्न करते. त्याच्यामुळे मला खात्री आहे वैजापूर तालुक्यातली जनता सुज्ञ आहे. त्यांना आता कळायला लागलेलं आहे की आपल्यासाठी कोण वेळ देतंय, कोण आपल्या संसारावर राख रांगोळी करून समाजासाठी कोण वेळ देतंय हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे खरे समाजसेवक, खरे शेतकरी निष्ठ किंवा शेतकरी प्रेमी कोण लोक आहेत हे आता आमच्या शेतकरी बांधवांना लक्षात आलेलं आहे. त्याच्यामुळे मला खात्री काय, मी 100% सांगतो की गणेश सारखी माणसं, अल्लाटाईन सारखी माणसं, आमचे भराडे सारखी नवीन माणसं ह्या प्रवाहात 100% जिल्हा परिषदेवर, पंचायत समितीवर निवडून जातील. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे आता की आता तुमच्या शेतकरी संघटनेच्या त्या बॅनरवर आमदार साहेबांचा पण फोटो आहे. आता अशी चर्चा सुरू आहे की शिवसेना शिंदे गटाची पुरस्कृत आहे, यावर काय बोला? विषय असा आहे की बॅनरवर फोटो असणं, मला असं वाटतं की लोकशाही हा विषय असा आहे की तुम्ही या प्रवासामध्ये जो माणूस विचारधारेला मदत करतोय आणि आमच्यासारखी माणसं, खास करून आम्हाला राजकारणामध्ये तेवढा काही इंटरेस्ट नाही. आम्ही समाजकारण करणारी माणसं आहोत. 80% आमचं समाजकारण, 20% आमचं राजकारण, या भूमिकेतनं आम्ही चाललेलो आहे. याच्यामध्ये जी माणसं आम्हाला साथ देतील त्या माणसांचं आम्ही निश्चित स्वागत करू आणि जे प्रश्न आमचे सोडवतील त्या माणसांचा बिल्ला लावण्याची सुद्धा आमची मानसिकता आहे. आमच्या शेतकरी संघटनेच्या बिल्ल्याबरोबर त्यांचा बिल्ला आम्ही लावू शकतो, इतकं आमचं धैर्यष्ट आहे, आमचं धाडस आहे. कारण आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही. आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. उद्या सकाळी वैजापूर तालुक्यामधला एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला, जर आमदार साहेबांच्या माध्यमातून झालं तर मी त्यांना विरोध का करावा? काहीच कारण नाही. जर जे माणसं ह्या प्रवाहामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करतील आम्ही कधीही त्यांचा विरोध करणार नाही. राजकारण आम्हाला त्या ठिकाणी आणायचंच नाही. त्याच्यामुळे मी आमदार साहेब किंवा त्यांच्या मित्रमंडळाचं खूप आभारी आहे आणि स्वागत पण करतो या निर्णयाचं की अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर अशा व्यवस्थेमध्ये साथ द्यायला तयार झाला असेल तर तुमच्या विचाराची सुद्धा आम्ही कदर करतो की ज्या माध्यमातून तुम्ही एक शेतकरी विचाराला चालना देण्याचं काम तुमच्या माध्यमातून होतं. त्याच्यामुळे हा निर्णय आमच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. धन्यवाद. ते होते शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजितदादा काळे. जो शेतकरी संघटनेच्या विचारधाराशी सहमत आहे, जे विचारधारेला अनुसरून ज्यांनी पाठिंबा दिला, तर ते आमच्या सोबत जरी आले तरी आमची हरकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.